पटनामध्ये टायगर जिंदा है या पोस्टरने चर्चा गाजवली आहे। बिहारच्या राजधानी पटना येथे जनता दल म्हणजेच जेडीयू पक्षाच्या मुख्य कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या एका पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। बिहारचे माजी मंत्री रणजित सिन्हा यांनी लावलेल्या या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांना टायगर जिंदा है अशी उपाधी देण्यात आली आहे। या पोस्टरमधून नितीश कुमार हे समाजातील सर्व घटकांचे विशेषतः वंचित आणि दुर्बल वर्गाचे संरक्षण असल्याचा संदेश दिला जातोय। टायगर जिंदा है या पोस्टरमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकाळातील कामगिरीचं कौतुक करण्यात आलंय। समाजातील सर्व समुदायांचे रक्षक करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा दर्शवण्यात आली आहे। पोस्टरवर लिहिलंय की टायगर जिंदा है, नितीश कुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री बनतील। या माध्यमातून कार्यकर्त्यांनी नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी आपली अपेक्षा जाहीरपणे व्यक्त केली आहे। राजकीय तज्ञांच्या मते हे पोस्टर जनता दल कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासाचं आणि आगामी निवडणुकीतील तयारीचं प्रतीक मानलं जात आहे। 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रचारात्मक उपक्रम महत्त्वाचा मानला जातोय।